नमस्कार मित्रांनो, मी विकास नारकर, तुझा माझा प्रवास या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला माहिती पडली असेल की आजचा ब्लॉग आपण कशावरती बनवत आहे. तर मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बोलतो आणि आपला ब्लॉग आता सुरुवात करतो आहे. तर मित्रांनो, आज आम्ही गुढी उभी केलेली आहे बघा. तर असे आम्ही दरवाजामध्ये गुढी उभी केली आहे आणि आता आम्ही जाणार आहे गिरगावला. तर गिरगावला शोभायात्रा असते आणि ती सकाळी 8 वाजल्यापासून काही 12 वाजेपर्यंत असते. तर आपण आता तिथे जाणार आहोत शोभायात्रेमध्ये. तर ती शोभायात्रा कशी असते ते आपण या ब्लॉगमध्ये वगैरे बघूया. आणि मित्रांनो, मी इंस्टाग्रामला स्टेटसमध्ये बघितला होता, तर तिकडे खूप अशी मजा असते कारण तिकडे देखावा काही वेगळाच असतो. तर तो काय ते आता स्वतःहून मी आजमावणार आहे. तर चला मग करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. चला मग मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे. मी आणि माझ्याबरोबर आहे अक्षय. आम्ही दोघं जाणार आहेत गिरगावला शोभायात्रेमध्ये. तर आता आमची लिफ्ट बंद असल्यामुळे आम्ही आता चाललो आहे. हो नाही, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्हाला झालं आहे लेट, तर आपण आता डायरेक्ट भेटूया घाटकोपरलाच, कारण आम्ही आता बाईकने जाणार आहे घाटकोपरपर्यंत. मित्रांनो, आम्ही आता चर्नी रोड चौपाटीला चर्नी रोड स्टेशनला पोहोचलेलं आहे आणि ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती. तर असा प्रॉब्लेम झाला आहे की आमचे कोल्हापुरी तुटले, तर चालायला बरोबर होत नाही. तर आता जाऊया आपण मित्रांनो, भरपूर क्राऊड आहे. तर आता पुढे जाऊन बघूया. अरे हा फक्त स्टेशन आहे, आतमध्ये गेलं ना काही मित्रांनो, आपण स्टेशनच्या बाहेर आलेलो आणि तुम्ही क्राऊड बघितला असाल आता किती होता. अजून पण पुढे असतील पब्लिक, कारण भरपूर क्राऊड आहे इकडे. या ठिकाणी मोठी भव्य दिव्य अशी रांगोळी काढलेली आहे, त्यात आपण बघायला जाऊया. हे सिग्नल चालू आहे.
माझी माय बोली लोकांनी परदेशी नेली, साऱ्यांनी दिला तिला मान, अवघ्या महाराष्ट्राची शान. संस्कृतीचा मेळ घडतो नाही जिथे तुझा भाव, बनतो भाषाचा इंद्रधनु असं माझं गिरगाव. जोशाने श्वासात नसा नसातून द्वेषात गरजतो गिरगावाचा अभिमानाने आवाज. छोट्यापासून थोरात इथे राहणाऱ्या लोकात तुम तो गिरगावाचा जल्लोषाने आवाज. जोश घुमू दे मना मनातून तालावरच्या ठेक्यात सळसळणारा उत्साह भिनू दे गिरगावातील लोकात. अनेक इथले उत्सव सारे अनेक इथल्या परंपरा, बहुभाषिकांना मायेने जपणारी ही वसुंधरा. सुख दुःखामध्ये विरघळणारी इथल्या लोकांची प्रीती. सहज जुळावे नाते असल्या सुंदर चाली हो सणासुदींना दिसते इथल्या नात्यांची गुंफण. जातपात विसरून फुलते गिरगावातील अंगण. ढोल वाजता पाय थिरकतो हंडी फुटते जेव्हा, विश्वास असावा घरावरी साऱ्यांना कळते तेव्हा. तरुणाईच्या जोडीत आठवणींच्या गोडीत घुमतो या गिरगावाचा जुन्या पिढीचा आवाज. छोट्यापासून थोरात इथे राहणाऱ्या लोकात तुम तो गिरगावाचा जल्लोषाने आवाज. जोश घुमू दे मना मनातून तालावरच्या ठेक्यात सळसळणारा उत्साह भिनू दे गिरगावातील लोकात. मराठी माझी माय बोली लोकांनी परदेशी नेली, साऱ्यांनी दिला तिला मान, अवघ्या महाराष्ट्राची शान. संस्कृतीचा मेळ घडतो नाही जिथे तुझा भाव, बनतो भाषाचा इंद्रधनु असं लाडकं माझं गिरगाव. अशा प्रकारे गिरगावला आपला शोभायात्रा असते आणि या शोभायात्रेत मित्रांनो खूप मजा आली. ॲक्च्युली आम्हाला फर्स्ट एक्सपिरियन्स होता, मला खूप आवडला. आता पुढच्या टायमाला पण येणार पुढच्या वर्षी ह्याच दिवशी गुढीपाडव्याला. आता आपला ब्लॉग इथे थांबवणार आहे आणि ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ जेव्हा टाकू तेव्हा तो व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर येईल. चला मग लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.